महाविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, इतर या महाराष्ट्रातले काही पक्ष आहेत, अशा पद्धतीने ती एक महाविकास आघाडी बनली आणि आम्ही गेले 3 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र व्यवस्थित काम करतो आहोत. माननीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये बोलवलं जात नाही. प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत, वंचितांचे नेते आहेत, त्यांचा सन्मान आम्ही सगळेच राखतो, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. जसे उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि पक्षाचे प्रमुख आहेत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अधिकृतपणे युती झालेली आहे आणि ही युती जाहीर करण्यासाठी स्वतः माननीय उद्धव ठाकरेजी हे प्रकाशजी आंबेडकर यांच्याबरोबर आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी पत्रकार परिषद आंबेडकर साहेबांबरोबर घेतली. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे शिवसेना हा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितची युती आहे. म्हणजे आम्ही असं मानतो की वंचितसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. दुसरं असं की या लोकसभेच्या दृष्टीने जी चर्चा सुरू आहे ती अत्यंत सन्मानानं माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत अत्यंत सविस्तर चर्चा आतापर्यंत किमान 6 ते 7 वेळा झालेली आणि ते सकारात्मक आहे. स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार साहेब बसलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा एकत्र बसून झालेली आहे. काही निर्णय झालेले आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाची नासधूस करून राज्य करणाऱ्या मोदींना पाठिंबा देणार नाही. आणि प्रकाश आंबेडकरजींचा सुद्धा हाच ठाम विचार आहे. काही झालं तरी या देशामध्ये संविधानाचं रक्षण व्हायला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांच्या भूमिकांचं विचारांचं रक्षण व्हायला पाहिजे. त्यांच्या जर आपण सभा पाहिल्या सातत्यानं त्यांनी हाच विचार त्यांच्या लोकांसमोर मांडलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळे समविचारी पक्ष हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना एकत्र घेऊन सन्मानानं महाराष्ट्रात पुढे जाणार आहोत. लवकरच तुम्हाला निर्णय लागेल. एक नक्की या महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि याशिवाय आणखी आपल्याला कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार उभे करता येतील एकमेकांच्या मदतीने, ह्याच्यावर चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आली आहे. पण त्यांनी लोकसभेच्या जागेसाठी आज तुम्ही दिल्लीला देखील जाणार आहात. बघा, लोकसभेच्या जागेसाठी असं नाही, मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात. पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी राहिली की काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे. काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये ही आम्ही त्यांची सोय पाहतो आहे. प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतं. जसं भारतीय जनता पक्ष आहे, शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे. पूर्वी शिवसेनेचं हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे. उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, बाळासाहेब मुंबईत. आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शहा आहे किंवा मोदी जे असतील, नड्डाजी, हे शिंदे गटाचं हायकमांड आहे. त्या तिथे जाऊन विचारा. आता अजित पवारांच्या संदर्भात काही महायुतीत चर्चा असेल त्यांना दिल्लीत अमित शहाना जाऊन भेटावं लागेल किंवा त्यांना JP नड्डांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना विनोद तावडेंना जाऊन भेटावं लागेल. या सगळ्यांना आमचं तसं नाही आहे. आमचं सगळं जे आहे या महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळे एकत्र बसू आपण दिल्लीमध्ये
आमचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. वंचित आणि आमची चर्चा महाराष्ट्रातच होते, त्यांना दिल्लीत जायची गरज नाही. आम्ही परत शेवटी मुंबईतच बसायचं आहे आम्हाला. ही त्यांची सोय, आमची नाही. आमचं संपूर्ण काही राज्यातच आहे. पण दक्षिण मुंबईतल्या जागेवर मिलिंद देवरा यांनी दावा केलेला आहे, त्यावरून कुठेतरी एक ठिणगी अजिबात नाही. कसल्या ठिणग्या पडतात? अशा ठिणग्या वगैरे पडतात का? दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करत आहेत गेल्या 2 टर्मपासून. हे गेले 10 वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते, हे आपल्याला माहीत असेल. पण मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी मला माहीत नाही. काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही. पाहू आता तुम्हाला कळेल. राज्यातल्या तलाठी भरतीमध्ये घोटाळा समोर आलेला आहे. विरोधकांनी हल्लाबोल केला, मात्र फडणवीस म्हणतात की विरोधकांनी पुरावे द्यावेत मगच ती बघा, देवेंद्र फडणवीसांनी एकदा जो एव्हिडन्स ॲक्ट आहे तो वाचावा. पुराव्याची व्याख्या त्यांनी नवीन काय बनवली का? देशाचं संविधान बदललं आहे का? आणि पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? सत्य हा सगळ्यात मोठा पुरावा असतो. जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणी नवीन कब्रस्थानं खोदावीत आणि तिथे सत्य पुरावं की आम्ही सत्य मानत नाही. एवढे शेकडो तलाठ्यांची तलाठी होणारी मुलं ती रस्त्यावरती उतरत आहेत. विरोधी पक्ष आवाज देतो आहे, पुरावे देतो आहे. त्यांना पुरावा म्हणजे काय हवं आहे हे समजून घ्या. हे इतके निर्लज्ज लोक आहेत सरकारचे, हे पुरावे मागतायत. अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे आहेत? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला, हा पुरावा द्या. तुम्ही मराठी आहात, हा पुरावा द्या. अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या. अरे डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्यात क्या खाचा झाल्यात डोळ्याच्या. साहेब, काल देवेंद्र फडणवीस भाषणात असं म्हटले की 2019ला कट्टर पाठीत घुसली असा प्रयोग झाला. देवेंद्र फडणवीसांनी काल भाषणात उल्लेख केला. करू द्या. त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचं आहे. दुसरं काम काय त्यांना? साहेब, रत्नागिरीच्या जागेवरून निकाल येण्याची शक्यता आहे. येत्या 2-3 दिवसात अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता आहे. आणि तो शिंदे गटाच्या बाजूने लागेल अशा पद्धतीचं सुतोवाच खरं तर बघा, एक लक्षात घ्या, या देशातली न्यायव्यवस्था किती गंभीर अवस्थेला पोचली आहे. नार्वेकर जे आहेत ते अचानक आजारी पडले. आता ते अचानक बरे झाले. बरं झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तींना ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीच्या घरी जाऊन भेटला बंद दाराआड. ही आपली न्यायव्यवस्था. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे, तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपीबरोबर चहापान करतो आणि हसत बाहेर पडतो. ही या देशाची अवस्था आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीमध्ये खरं तर वाद सुरू आहे. आज एकनाथ शिंदे जात आहेत तिथे. कुठेतरी आपल्या उमेदवाराला दिलासा मिळू शकेल दोघांना? मला असं वाटतं शिंदे गटाने महाराष्ट्रातल्या 48 जागा लढायला पाहिजेत आणि अजित पवारांच्या गटानेही तितक्या जागा लढल्या पाहिजे स्वतंत्रपणे. म्हणजे आपण कोठे आहोत हे त्यांना कळेल, जनता कोणाबरोबर आहे. हां, समजून घ्यावं त्याने. साहेब, 12 जानेवारीला नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत. काय मोदींकडून अपेक्षा आहेत? काय नाशिककरांनी अपेक्षा व्यक्त कराव्या. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रधानमंत्र्यासारखं वागावं एवढंच आमची अपेक्षा आहे. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे अनेक मुलांचे लग्न रखडलेले आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. प्रधानमंत्री मोदी येत आहेत 12 तारखेला. आपण जे म्हटलं, प्रधानमंत्री मोदी 12 तारखेला नाशिकला येत आहेत. सगळ्यात मोठा कांद्याचा प्रश्न याच भागामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्रात. माझी अशी अपेक्षा आहे की जे अश्रू आहेत शेतकऱ्यांचे आणि हा जो प्रश्न आहे घराघरातला सामाजिक,
हा मोदींपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पोचवावा आणि मोदींनी त्याच्यात निर्णय घ्यावा. साहेब, मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे. काल ज्या पद्धतीने अजित पवार यांनी जरांगेंना इशारा दिलेला होता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात, त्यानंतर भुजबळांचा चेहरा पुढे आणण्यामागे अजित पवारांचाच हात असल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की जरांगे आणि अजित पवार यांच्यातला जो एक संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये जरांगे उत्तरं देण्यास आणि आपली बाजू भक्कमपणे मांडण्यास समर्थ आहेत. साहेब, आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेच्या पट्ट्याची गरज नाही असं देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या. बरोबर आहे. त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.